दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिस्सा पुढील मयत व्यक्तीसाठी अर्पण करण्यात येत आहे. जेफिन वॉल्टर सिल्वेल, 1 वर्षाची आठवण. विल्यम डिसिल्वा. ख्रिस्तवासी प्रेशिला मार्शल शेरेजो. ख्रिस्तवासी फेलू रिबेलो. ख्रिस्तवासी मनकिनबाई गोन्साल्विस. ख्रिस्तवासी जॉन अंतोन फर्नांडिस. ख्रिस्तवासी मेरी आणि बोनस रिबेलो. ख्रिस्तवासी आल्बर्ट कुटिनो. ख्रिस्तवासी अँड्रू पीटर गोन्साल्विस. ख्रिस्तवासी आयुर्लंडच्या ख्रिस्तवासी जॉना अँड्रू गोन्साल्विस. ख्रिस्तवासी जेफिन पॉल अंद्रात.
परेरा डिसोजा डिसिल्वा फरेल कुटुंबातील व्यक्तीसाठी, झियान गोन्साल्विसच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, वेरोनिका जोसेफ फोन्सेका हिच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, मोतमाऊलीचे आभार मानण्यासाठी 2 हेतू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा. मनुष्याचा पुत्र सब्बाताचा प्रभू आहे. काल आपण देवाचा शब्द आणि पवित्र मिसाबली यावर मननचिंतन केलं. आज पवित्र मरिया माता जन्मदिन तयारीचा 6वा नोवेना. आज आपण देवाचा शब्द आणि साक्रामेंते ह्यावर मननचिंतन करत आहोत. देवाचा शब्द आणि साक्रामेंते याच्यावर मननचिंतन करण्यासाठी व ह्या पवित्र बलिदानामध्ये शुद्ध अंतकरणाने सहभागी होण्यासाठी आपण पात्र व्हावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे पश्चातापी अंतकरणानं क्षमा मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व ऐगीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुन्नित कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखांतून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचं सुख दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलचे कलेसिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. जे तुम्ही पूर्वी परके आणि दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुम्हाला पवित्र, निष्कळंक आणि निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. म्हणून तुमचा त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे. त्याने जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले
आणि अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली आणि जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर हे होईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. देव माझा आधार आहे. देव माझा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नावाच्या सामर्थ्याने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या मुखातील शब्दाकडे कान दे. प्रतिसाद. देव माझा आधार आहे. देव माझा आधार आहे, तो मला वाचवतो. मी स्वखुशीने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वोत्तम आहे, मी स्तवन करीन. प्रतिसाद. देव माझा आधार आहे. जयघोष. हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू मालकांना प्रकट केल्या. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. एका शब्दात दिवशी येशू शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुषातील कोणी म्हणाले, शब्दात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूनं त्यांना उत्तर दिली, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसं यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याचकाशिवाय कोणी खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. गवत सुकते, फूल कोमसते, पण आमच्या देवाचे शब्द, प्रभू शब्द सर्वकाळ राहतो. असा संदर्भ यशाच्या 40व्या अध्यायात 8व्या ओळीमध्ये, त्याचप्रमाणे पेत्राचे पत्र आणि याकोबाचे पत्र याच्यामध्ये आपल्याला आढळतो. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचनं नाहीशी होणार नाही. मत्तईच्या आणि मागच्या शुभवर्तमानामध्ये आणि इतर ठिकाणी अशा आशयाचे प्रभूचं वचन आपल्याला वाचायला मिळते. शेवटची घटका कधी येईल हे स्वर्गांतील दूतांनाही नाही, देवपुत्रालाही नाही आणि केवळ पित्यालाच ठाऊक आहे. असा इशारा
मागच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिलेला आहे जागृत आणि सावध राहण्यासाठी. देवाचा शब्द हा सामर्थ्यशाली आहे, अविरत टिकणारा आहे. देव शब्दाच्या आकलनासाठी उपासनेचे महत्त्व ह्याविषयी चर्चा करताना बिशपांच्या परिषदेमध्ये पवित्र शास्त्र म्हणजेच देवाचा शब्द आणि साक्रमेंतांचे कार्य याच्या नात्यावर परस्पर संबंधात प्रकाश टाकलेला आहे. देव शब्द आणि साक्रमेंते एकमेकापासून वेगळं करता येत नाहीत. ख्रिस्त सभेच्या पालकीय कार्यात आणि ईशज्ञानी चिंतनात देवाचा शब्द आणि साक्रमेंते ह्याविषयी नात्याचा खोलवर शोध घेण्यासाठी आज आपण मननचिंतन करत आहोत. ख्रिस्त सभेचे प्रत्येक साक्रमेंत साजरे करीत असताना प्रभुशब्दविधी हा एक निर्णायक घटक अंतर्भूत केलेला आहे. म्हणजेच प्रत्येक साक्रमेंत प्रभुशब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ख्रिस्त सभेच्या पालकीय सेवा कार्यात प्रभुशब्द आणि साक्रमेंत ह्यात असलेले ऐक्य स्पष्ट करून सांगणं हे बिशप्स, धर्मगुरू, डिकन यांचे महत्त्वाचं कार्य आणि कर्तव्य असते. देव शब्द आणि साक्रमेंत यांतील परस्पर नाते घनिष्ठ आहे हे इब्री लोकास पाठवलेल्या पत्रात सांगितलेलं आहे. कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनांतील हेतू आणि विचार याचे परीक्षक असं आहेत. देव शब्दाच्या आणि ख्रिस्त शरीराच्या मेजावर ख्रिस्त सभेचे भाविकांचेच आध्यात्मिक पोषण होत असते. एकामुळे म्हणजे देव शब्दामुळे भाविकामध्ये शहाणपण वाढत असते, तर दुसऱ्या म्हणजे ख्रिस्त शरीरामुळे पावित्र्यात वाढ होत असते. म्हणजेच देव शब्द आणि साक्रमेंत ही आपण वेगळी करू शकत नाही. जसा एखादा मासा पाण्याबाहेर काढला तर तो काही क्षणामध्ये मरून जातो, तसंच देव शब्दाचा आणि साक्रमेंताचा घनिष्ठ संबंध आहे. साक्रमेंत म्हणजे काय? साक्रमेंत म्हणजे देवाच्या अदृश्य कृपेची दृश्य खूण. खूण ही दिसत असते, परंतु देवाची कृपा ही दिसत नाही, ती अदृश्य असते. साक्रमेंताचा संस्थापक प्रभू ख्रिस्त. 7 साक्रमेंत. देव शब्दाद्वारे कृपा मिळते, त्याचप्रमाणे साक्रमेंताद्वारे लहानपणापासून ते मरेपर्यंत जे आपण योग्य वयात आल्यानंतर साक्रमेंत घेतो, त्याद्वारे आपल्याला देवाच्या शब्दात आणि देवाच्या कृपेत वाढण्यासाठी मदत होत असते. बाप्तिस्मा साक्रामेंत. मत्तईच्या 28व्या अध्यायामध्ये याची आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. यास्तव तुम्ही संपूर्ण जगात जाऊन राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. असा संदर्भ मागच्या आणि इतर ठिकाणी आपल्याला मिळत आहे. मागच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे, बालकांना मस्कड येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. ख्रिस्ताने त्यांना कवटाळलं आणि आशीर्वाद दिला. बाप्तिस्माच्या वेळेला असाच आशीर्वाद बालकांना ख्रिस्त या संस्काराद्वारे देत असतो. दुसरा संस्कार म्हणजे पापनिवेदन, ज्याला आपण कुंसार म्हणतो, प्राशी संस्कार म्हणतो. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 16व्या अध्यायामध्ये नमूद केलेला आहे, तू पेत्र आहेस आणि पेत्र
या खडकावर मी आपली ख्रिस्त सभा उभारीन. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. ख्रिस्तापासून प्रेषितापर्यंत, प्रेषितापासून धर्मगुरूकडे हा पापनिवेदन, कुंसार, प्राश्चित संस्कार करण्याचा अधिकार आलेला आहे. तिसरा संस्कार ख्रिस्त शरीर. मुलगा वयात आल्यानंतर त्याची पूर्वतयारी केली जाते. याचा उल्लेख योहानाच्या मागच्या शुभवर्तमानामध्ये केलेला आहे. हे माझं शरीर आहे, हे माझं रक्त आहे, घ्या आणि खा, हे माझ्या आठवणीसाठी करा. चौथा साक्रमेंट म्हणजे दृढीकरण, ज्याला आपण क्रिस्मा म्हणतो, ज्याची अलीकडे 1 वर्षभर 11वी पास झाल्यानंतर आणि इतर जी मुलं असतात त्यांची पूर्वतयारी केली जाते. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये याचा अंतर्भाव केलेला आहे. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, तुम्हाला शांती असो. हे शब्द दृढीकरण देत असताना सन्माननीय बिशप उमेदवाराच्या कपाळाला पवित्र तेल लावून उच्चारत असतात. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, तुम्हाला शांती असो, आणि त्याला प्रतिसाद तो उमेदवार देत असतो. पाचवा संस्कार लग्न संस्कार. मत्तय आणि इतर ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. जे देवाने जोडलेलं आहे ते माणसाने तोडू नये. लग्न हा संस्कार प्रेमाचा संस्कार आहे, कारण परमेश्वर हा प्रेम आहे. परमेश्वराचा प्रत्येक शब्द प्रेम आहे, प्रीती आहे, वात्सल्य आहे, परस्परावर प्रेम करणारा आहे. ह्या संस्कारामध्ये फक्त 2 व्यक्ती असतात. इतर संस्कारामध्ये एकच व्यक्ती संस्कार घेण्यासाठी पुढे येत असते किंवा एकच व्यक्ती असते. 6वा संस्कार गुरुदीक्षा. याचा उल्लेख लोकच्या शुभवर्तमानामध्ये आणि इतर ठिकाणी आलेला आहे. तू याजक युगाचा, युगायुगाचा, मरेपर्यंत तू याजक आहेस, कारण ख्रिस्त हा सर्वप्रथम याजक. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, कारण त्याने मला अभिषिक्त केलेला आहे. प्रिय बंधुगणो, देवळामध्ये आपण गायन करत असतो, घेऊन या ती ध्वज प्रीतीचा प्रकाश तुम्ही जगाला द्या. धर्मगुरू, दीक्षित धर्मगुरू ख्रिस्ताचा प्रकाश देत असतात. 7वा आणि शेवटचा संस्कार म्हणजे रुग्णाभंग, आजारांचा आशीर्वाद. याचा उल्लेख मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आलेला आहे. तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे काय, त्याने ख्रिस्त सभेच्या धर्मगुरूला बोलवावं, त्याला पवित्र तेल लावावं, त्याच्यावर प्रार्थना करावी. प्रार्थनेनं आणि पवित्र तेलाच्या स्पर्शाने आजारी वाचेल आणि त्याला वेदना सहन करण्यासाठी कृपा मिळेल. आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आजारी झाली, ऑपरेशन असेल, तर हा संस्कार आवर्जून देत असतो. शेवटच्या घटकेला आपण थांबत नसतो. आणि ह्याच्यातच हा साक्रमेंट देत असताना प्रभूचा शब्द किती महत्त्वाचा आहे. 27 दिवसाचा चाकर आजारी झालेला असताना हा देवाचा शब्द त्याच्यात नमूद केलेला आहे. प्रिय बंधूंनो, देवाचा शब्द आणि साक्रमेंट हे आपण वेगळे करू शकत नाहीत. ते हातात हात घालून पुढे जात असतात. देवाच्या शब्दामुळे आपल्याला देवाची विशेष कृपा मिळत असते आणि साक्रमेंटाद्वारे आपण त्या कृपेमध्ये अधिक दृढ होत असतो. पवित्र मरेचा नवेनाचा 6वा दिवस. पवित्र मरेनं आपल्याला देखील या देवाच्या शब्दाद्वारे आणि साक्रमेंटाद्वारे प्रभूचा स्पर्श करण्यासाठी तिच्या पुत्राकडे मध्यस्थी करावी. म्हणून या बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. गवत सुकते, फूल कोमजत असते, परंतु देवाचा शब्द सर्वकाळ टिकतो. देवाकडून मिळालेल्या चांगल्या गोष्टी साजऱ्या करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या विनंत्या
परमेश्वरा चरणी ठेवूया. आपले उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांनी आपल्या पाळकीय कार्याद्वारे श्रद्धावंतांची श्रद्धा मजबूत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व शासकीय व अधिकार वर्ग यांना लोकांची काळजी घेण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व श्रद्धावंतांनी परमेश्वराच्या जीवनात सक्रिय सहभाग यावा, त्यांना श्रद्धेच्या मजबूतीसाठी देण्यात आलेल्या सर्व साक्रामेंतामध्ये सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. मरिया मातेच्या मध्यस्थीने आजारांना रोगमुक्त, दुःखितांचे सांत्वन, पाप्यांना क्षमादान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. अफगाणिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती लवकरात लवकर स्थिर स्तरावर यावे व नागरिकांना त्यांचा हक्क आणि शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. श्रद्धेने आम्ही तुझ्या समोर मांडलेल्या या आमच्या गरजा तू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आणि आम्हाला साक्रामेंताच्या अधिक जवळ जाण्यास सहाय्य कर. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचं पावित्र्य याची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो व आमचे अर्पण स्वीकारणीय बनव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचं स्मरण करताना आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना
तिचे आभारगीत मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदाशी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळवली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदासर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात मधुर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही जी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य असून सदास्प्रद राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारो हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण
प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरेचा सन्मान करीत असताना आम्ही हा पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास आणि प्रेम तुझ्या तारणकार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्यासाठी आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केली आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपली विनंती सांगूया. आमच्याकडे दया दृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्य कुमारी मरेसाठी अद्भुत कृत्ये केली आहेत. शरीर आणि आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलीस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. आमेन. हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.